केज तालुक्यातील टाकळी येथील युवक विलास घुले याचा 8 ते 9 जणांनी चाकूचे वार करून खून केला होता। या हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी सातत्याने आंदोलन केले जाते। जोपर्यंत या प्रकरणातील प्रमुख आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार देखील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। आज केज शहर बंदचा इशारा समाज माध्यमांमधून देण्यात आलेला आहे। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थित राहिला नाहीये। बीड त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे। आता अशोक खरात सारखा माणूस आता निर्दोष सुटतो काय अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। राज्यामध्ये महिलांची अब्रू असेल, राज्यामध्ये गुंडागर्दी असेल, खून खराबा असेल, लुटमार असेल, महिला असुरक्षित असतील, हे सगळे प्रकरण चाललेले आहे। ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये प्रादुर्भाव आहे। हा ड्रग नेमकं येतं कुठून, याच्या मागे कोण आहे हे सरकारला माहीत असताना सुद्धा सरकार त्याच्यावर कारवाई करत नाही।